सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। हे आपल्याला दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज। आज 16 तारखेपासून हा जो कार्यक्रम चालू झाला आहे, आज त्यांचा 7वा समारंभ। त्यासाठी आपल्या सुमित्रा शंकर मॅडमांनी हे आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहे। थोडंसं मत बोलता येत अक्का शब्द आठवत नाही, त्यासाठीच मी लवकर आपण बोलतो। जय भीम म्हणतो। जय त्या आमच्या काकू देशभरताळ काकू यांचं मला आभार करायचं होतं, कारण की इथे समजा यांची भेटगाठ झाली, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी शिकायला मिळत आहे। त्यांच्यासाठी मी पण चालू थोडं कानात बदल होईल त्याची दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते। आपला कार्यक्रम चांगला झाला। शिबिराचा सगळ्यांना शांततेने ऐकला, सगळ्याला जगाचे उत्तर करता करता भगवान उत्तर तेजस्वी सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आपल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासकांनो, आपल्या सर्वांना मनाचा जय भीम। जय। मला आज इथे दोन शब्द बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल ताईंचे खूप आभार। बोलायचं म्हणजे माझी इच्छा नसताना प्रत्येकाला आपापले व्यक्तिगत कामं असतात, परंतु माझ्या मॅडमच्या सहवासामुळे किंवा त्यांच्या मैत्रिणी आणि हे तुमचं भलं हे सगळं पाहताना मला इच्छा झाली की इथं येऊन बसावं। तर त्यानिमित्ताने मला काही गोष्टी मॅडमच्या मार्फत बऱ्याचशा सविस्तर समजल्या। तसं तर भारतीय बौद्ध सभा हे मी माझ्या हायस्कूल जीवनात असताना ह्या शब्द ऐकलेले होते, परंतु विस्तारित म्हणलं तर काही माहिती नव्हतं। तसंही आज तुम्ही मी इतर सर्व आपण आपल्या समाजामध्ये पाहाल इतर लोकांच्या वेगवेगळ्या अशा काही गोष्टी ऐकतो। आपल्याला त्रिशरण पंचशील माहीत आहे, पारमिता माहीत आहे, अध्ययन मारे माहीत आहे, पण विस्तारित माहिती नाही आहे। परंतु ह्या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या जिल्ह्याचे कार्यकर्ते असे सक्रिय असलेले आदरणीय गोरकर सर आणि त्यांची टीम आणि महिला वर्गांनी या वर्षामध्ये जे काही आपल्याला दाखवलं त्याबद्दल मला असं खूप असं आत्मविश्वास प्रसन्नता वाटतोय। परंतु या 10 दिवसामध्ये आपल्या शहरामध्ये ह्या ज्या गोष्टी घडून आणल्या, म्हणजे आज आपल्या 5 बुद्ध विहारामध्ये आणि 3 आपल्या शेजारी गावामध्ये एकत्र 8 मी त्या अगोदर पट्याला शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाही बघितल्या, पण असं खूप असं वाटतोय की एकसूत्रीपणा असायला भारतीय बौद्ध महासभेचे कार्य आपण सर्वांना समजायला खूप चांगल्या अशा असं मनाला असं भरून येतोय। कारण की आपण वेगवेगळ्या शब्दाने वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो, त्या अशा विधूर झालेल्या असतात। परंतु भारतीय बौद्ध महासभेमार्फत आज या 9 दिवसामध्ये आदरणीय सरवडकर मॅडम यांच्या वतीने तुम्हाला सविस्तर अशा काही गोष्टी सांगितल्या। तुम्हाला मला इतरही या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या आणि आपले जे काही भ्रम असतील त्या दूर केल्या आणि बाबासाहेबांनी दिलेल्या नियमांचं पालन थोडं जरी आपण करू तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला काही संधी देता येणार। कारण की उपासक बंधू भगिनींनो असं वाटतंय की आपण या असलेल्या वयामध्ये आपण ब्लॅक लाईट टीव्ही पासून तर आज आयफोन पर्यंत आपल्या समोर एक फोन चालतात। एक टाइम असा होता आपल्यामध्ये फक्त आपण वंदना घ्यायचं, तर वंदनाचा अर्थ पण समजत नव्हता। या पिढीतून आपण इथपर्यंत आलेलो आहे। परंतु मला असं वाटतोय की या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये की समाज व्यवस्थेमध्ये त्या गोष्टी दिसत आहेत। आपल्याला येणाऱ्या पिढीमध्ये काय संदेश द्यायचा, आपल्याला येणाऱ्या पिढीमध्ये काय संदेश द्यायचा, हे पण एक वाटतो की आम्ही जे पाहतो आहे की जिकडे तिकडे महिलांचा तुमच्या सहवासामुळे आज धम्म जिवंत आहे असं वाटतो। आणि आम्ही पुरुष असूनही एक नगरने असल्यासारखे 2, 4, 5 राहतो, यांचे पण मला खंत वाटतो। यापुढे
यापुढे तुमच्या सहकार्यासाठी आम्ही अग्रेसर राहू. तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही आमच्या सोबत राहू. आणि आज मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल मी ताईचे आभार मानतो. आणि विशेषतः सवडकर मॅडम यांचा सहवास लाभला, त्यांच्याकडून खूप सारं असं ज्ञान मिळालं ते आपण आत्मसात करू अशी मी अपेक्षा करतो. आणि भारतीय बौद्ध महासभेचे विस्तारित सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांनी सविस्तर सांगितलं. महिलांचं कार्य सांगितले, आर्यसंघीय मार्ग सांगितले, अंधश्रद्धा सांगितले, महिलांचे कार्य सांगितले, पुरुषांचे कार्य सांगितले, राजकारणी विषय सांगितले. भारतीय बौद्ध महासभेला इतर काही लोक समजा आपण जेव्हा पाहत आहोत त्या गोष्टीमध्ये काही वेगवेगळं सांगतात, त्याचे भ्रम त्यांनी दूर केले आणि एक सूत्रपणा कसा येईल या गोष्टी सांगितल्या. हे आपण पाळू अशी मी अपेक्षा करतो. आणि इथेच माझे मी 2 शब्द संपवतो. तेव्हापासून सरांनी न चुकता आपल्याला वेळ दिला. आणि खरोखर सांगायची गोष्ट म्हणजे विहारामध्ये आपले भारतीय बौद्ध महासभेचे सर्व मान्यवर उपस्थित होते आणि फक्त 3 किंवा 4 ही माणसाची म्हणजे आपल्या उपासकाची संख्या होती. खरोखर सर तुम्ही आम्हाला साथ दिली त्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत करते आणि आभार सुद्धा व्यक्त करते. त्यानंतर सर्वांना जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवार अभिवादन करते. तसेच सवडकर मॅडम यांना सुद्धा मी जय भीम करते. इथे उपस्थित असलेल्या बागडेताई, मनसोड सर, बागडे सर, सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही मी. आणि इथे उपस्थित असलेल्या आपल्या समोर महिला आणि उपासिका संघ यांना सुद्धा मी जय भीम करते. मला सांगायचं हे आहे की आज 9वा दिवस आहे कार्यक्रमाचा. आणि 9वा दिवस मॅडमने खूप छान असं आम्हाला सांगितलं. आणि पहिल्या दिवशी सांगितलं होतं त्यांनी गौतम बुद्ध यांचं जीवन, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि रमाई, आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, असं बरंच काही सांगितलं. आणि आज मॅडमनी आम्हाला अंधश्रद्धेविषयी सांगितलं, खूप छान असं समजावून सांगितलं. आणि मॅडम 10 दिवसापासून घरदार सोडून आमच्याकडे आहेत. मला असं वाटून राहिलं मॅडम की माझी आई किंवा बहीण आहे असंच वाटत आहे. आणि मॅडमची तब्येत चांगली नाही तरी मॅडम म्हणजे येतात, म्हणजे मॅडमला तर खूप त्रास होतो तरी म्हणजे त्यांनी असं म्हणजे सकाळी उठतात आणि मी म्हणते मॅडम थोडंसं फिरा त्यांच्याने होत नाही तरी म्हणजे त्यांना एवढी म्हणजे आवड आहे. मी 9 दिवसापासून पाहत आहे मॅडमला, खूप आवड आहे मॅडमला. आणि ह्या वयामध्ये आता त्यांनी 65 वर्ष पार केलेले आहे तरी सुद्धा मॅडम आम्हाला येऊन इथे एवढं सुंदर मार्गदर्शन करत आहेत. मी मॅडमचे मनापासून आभार मानते. आणि भारतीय बौद्ध महासभा हे सगळ्यांसाठी आहे आणि हे व्यासपीठ जे आहे सगळ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत खरोखर मी त्यांचा पण आभार मानते. सगळे आम्हाला म्हणजे कसं आहे आपण काही आलं नाही तर त्यांना आपण म्हणा की सर मला हे समजत नाही तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवा. भटकर सर म्हणजे नेहमीच आम्हाला म्हणजे मला मदत करतात. बोरकर सर म्हणजे सगळे जेवढे आहेत असं म्हणजे कधी वाटत नाही की हे वेगळे आहेत बाबा. सगळ्यांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये यावं आणि सगळ्यांनी काम करावं असं मला वाटतंय. आणि पुन्हा एक सूचना देते, उद्याला समारोपीय कार्यक्रम आहे, सर्वांनी ते यावं. आणि समता सैनिक दलांचे जे आहे त्यांनी सगळ्यांनी उद्या आपल्या गणवेशात यावं. आणि सात बोलते इथेच थांबते. जय हिंद. रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व मानव यांना त्रिवार वंदन करतो. तुम्हाला तसेच भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षिका सवडकर मॅडम यांना माझा जय भीम आणि सगळं महिला मंडळांना जय भीम. आपल्याला केंद्रीय शिक्षिका लाभली याच्यामधून आपल्याला आता प्रत्येक प्रकाश बोरकर सरांचे नाही का हात मजबूत करायचे आहे. प्रत्येकाने आपल्या बौद्ध विहारात जाऊन भारतीय बौद्ध महासभेचा प्रसार करणं आणि त्याचे वैशिष्ट्य सांगणे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी एक गाणं म्हणतो यांनी जे दिलेलं आहे त्याच्यातूनच आहे. सुगंधा परी तळवळ
सुगंधा परी दळवळावा पाव्यातला सूर जैसा ओटातुनी ओखळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा जिजुनी सोता चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा जिजुनी सोता चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जाणता जीवनाचा पारंबहाओढ खावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी तळवळावा पाण्यातला सूर जैसा होता तुनी ओखळावा आनंद या जीवनाचा सुगंधा कसा करावा हे आपल्याला सारांश सगळ्या एका गीतामध्ये समजून सांगितलं. धन्यवाद सर. त्यानंतर बागडेताई ह्या आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री यांनाही माझा त्रिवार अभिवादन. आणि इथे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांनाही माझा जय भीम आणि उपस्थित उपासिका यांनाही माझा जय भीम. आपला सरवटकर मॅडम यांनाही माझा जय भीम. आपल्याला जे मॅडमनी 9 दिवस शिकवलेलं आहे ते तुमच्या मनोगतावरून असं वाटतंय मला की सगळ्यांना समजलेलं आहे आणि ते तुम्ही आत्मसात कराल आणि मी पण करेन असं मला वाटतं. आणि भारतीय बौद्ध महासभा आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हती. मला पण माहिती नव्हतं भारतीय बौद्ध महासभा म्हणजे काय. आणि भारतीय बौद्ध महासभेबद्दल जे लोक म्हणायचे की भारतीय बौद्ध महासभा ही राजकारण आहे आणि असं शिकवतात, त्याच्यामध्ये असं शिकवतात, असंच बोलायचे आजपर्यंत. आणि जे आज आम्हाला 1-1.5 वर्ष झालेलं आहे, मला पण माहिती नव्हतं भारतीय बौद्ध महासभा, पण मी 1.5 वर्षापासून याच्यामध्ये काम करते आहे. तर मला हे समजून आलेलं आहे. आणि माझं जे अध्यक्षपद आहे हे जे सर्व मिळून सर्व बिहारातले लोक तिथे एकत्रित झालेले होते. आणि माझं असं अजिबात इच्छा नव्हती किंवा मला असं लक्षातही नव्हतं की मला म्हणजे अध्यक्षपद देतील वगैरे. पण माझं अध्यक्षपद आहे म्हणूनच मी काही कार्य करते असं नाही. मला कार्य करण्याची आधीपासूनच आवड आहे. माझ्या वडिलापासूनच मला आवड आहे. माझ्या आई वडिलाच्या घरी मी अंधश्रद्धा वगैरे कधीच पाहिलेली नाही. माझे वडील 80 मध्ये भिक्षू झाले होते, तेव्हापासून आम्ही अंधश्रद्धा म्हणजे अजिबात पाहिलेली नाही. त्याच्यामुळे मॅडम आमच्या इथे जर माझ्या इथे जर लग्न झालं तर मी हळद तर लावणार नाही किंवा कुंकू वगैरे भरणं किंवा हिरव्या बांगड्या भरणं हे तर करणारच नाहीये. आणि बुवाबाजी तर हे मला तर अजिबातच पटत नाही. आमच्या म्हणजे आहे आपल्या नातेवाईकामध्ये वगैरे अंधश्रद्धा, पण मी पण त्यांना सांगते असं. माझं त्यांना कधी कधी बोलणं होते मी जेव्हा बोलते आणि मी स्पष्ट बोलते. कोणालाही बोलायचं असतं की मी तोंडावर बोलते. त्याच्यामुळे माझ्या घरचे पण म्हणतात की हिला पटत नाही म्हणून माझ्यासमोर काही करत पण नाही असे कोणतेच कार्य. आणि मला असा 10 दिवसीय कार्यक्रमासाठी लाईनचं योगदान दिलं तरी त्यांचे आम्ही सर्व महिला मंडळाच्या वतीने इकडे बघ. सहभाग असते आणि त्यांचा म्हणजे नेहमीच त्यांचं नायकाचं म्हणजे दान असते. तसंच काही पैसे वगैरे काही कधी पण त्यांचं खूप योगदान
बोलून घ्या. माझा जय भीम. आपल्याला आता सर्व माहिती आहे ना सर्वांना, पण त्या माहितीचं अनुकरण करणं हे पण आपल्याला अति आवश्यक आहे. तुम्ही सांगा मॅडमचं वय किती आहे? आपल्याला रहाटे मॅडमनी सांगितलं मिनिमम 65 वर्षाच्या मॅडम आहे. त्यांना घर नाही का? घर आहे ना, मुलं आहे ना, सर्व आहे ना त्यांना. पण त्या आल्या का आल्या? कारण धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्याला भारतीय बौद्ध महासभा यांनी सांगितलं, घरोघरी जा आणि करा. त्यांनी शिदोरी दिली. अशा शिदोरी देणाऱ्या मीराताई आंबेडकर यांचा 45 वर्षाचा त्यागाचा महान कार्याचा त्यांचा अनमोल ठेवा त्यांनी आपल्या सर्व वर्ग शिक्षकांना थोडा का होईना वाटप करण्याकरिता दिला. त्यांनी दिला ना आपल्याला 9 दिवस 10 दिवस. उद्याचा कार्यक्रम आपला सांगता समारोहाचा. त्यांच्या वयानुसार त्यांना शुगर आहे, ताईला मॅडमला शुगर आहे, बीपीचा त्रास आहे. मार्गदर्शनासाठी आपल्याला सांगितलं त्यांनी काय करावे आणि काय करू नये. आपल्या 12 महिन्यात 12 पौर्णिमा येतात ना, त्या पौर्णिमा आपण चांगल्या म्हणून. आता मागे आपल्याला एक उदाहरण दिलं होतं एका मुलाचं आणि एका पित्याचं, की तुम्ही गोड म्हणून साजरं करा, पण तसंही नाही असलं ते चांगलं म्हणून आणि पौर्णिमेला आपला सण म्हणून साजरा करा. ही एक पहिली सुधारणा करा अशी मी सर्व उपासक उपासिकांना विनंती करते. त्यानंतर येणारे प्रत्येक सण, जो सण आपण दसरा आहे, दिवाळी मानतो का? मानत असतील मी अशी नाही म्हणत, मानणाऱ्याने मानतात. पण आता इथे मॅडमनी आपल्याला सुधारणा केली. आपण करू शकतो का? दिवे लावायचे नाही, लावले तरी आता आपापली ते हे आहे. पण मॅडमनी आपल्याला बदल करून सांगितला ना. त्याच्यानंतर जे प्रत्येक होळी आहे, रक्षाबंधनचं पण सांगितलेलं आहे. पण याच्यात सुधारणा करा ना. आपण एकदा हो म्हणा, हो किंवा नाही म्हणा. झालेलं आहे. आपल्याला नाही सांगितलं त्यांनी, त्यांच्या इकडच्या बायांना सांगितलं, त्यांच्या गावातल्या बायांना सांगितलं, यवतमाळ जिल्ह्यातल्या बायांना सांगितलं, बडनेऱ्यातलं नाही. आपण बौद्ध झालो केव्हा झालो? आपण 56ला झालो ना आपण. 56ला बौद्ध झालो. पण आता परत आणखी एकदा व्हा, कारण काही झाले काही नाही झाले. सुरुवात आपल्यापासून करा. आणि खरोखर उद्याचा कार्यक्रम मॅडम आता आपलं जवळचं चाललं. 10 दिवस कसे होते? 4 वाजले, चला 4:30 वाजले, पटापट तयाऱ्या करा, या लागते विहारामध्ये. म्हणजे झालं ना मॅडमचं आपल्या मनात काहीतरी घर निर्माण झालं ना. मग आता सांगता समारोह मॅडमचं आपण सर्वांनी जय भीम म्हणून टाळ्यामध्ये स्वागत करा. कारण त्यांनी आपल्याला त्यांच्या घरचा 10 दिवसीय प्रोग्राम मध्ये साथ दिली. त्याबद्दल सरवटकर मॅडमचं सर्व मनापासून जय भीम म्हणून एकदा सर्वांनी स्वागत करा. जय भीम, जय भीम. आणि भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. लोकपाल सैनिक दलाचा विजय असो. लोकपाल सैनिक दलाचा विजय असो. लोकपाल सैनिक दलाचा विजय असो. जय भीम, जय भीम. एसएसडी जिंदाबाद, एसएसडी जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ना आता एक घेऊ शकता तुम्ही. आता वैयक्तिक या आता एक कोणाकोणा यायचं वैयक्तिक या आता एक हो ना. आता बाजू अजून एक घ्या ना. आता हां घ्या एक लाव ना. आता एक लाव ना. आता वेगवेगळे आणि शिबिराचे व्यवस्थित असे व्यवस्थापन केले. अशोकराव बनसोड सर आणि शिलाताई देशमुख यांचेही मी आभार मानायचे. मी सुनीता संजय कागडे जय भीम करते. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तसेच पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते. आणि येथे झालेला भारतीय बौद्ध महासभा आणि ज्या अनुसार 10 दिवसीय तो शिबिराचा कार्यक्रम झाला, अशा या महान सुनीताताई सरवटकर मॅडम यांना सुद्धा मी जय भीम करते. इथे उपस्थित असलेल्या सर्व महिला आणि उपासक उपासिकांना मॅडमचा सत्कार करताना ऐकत
करून 2 शब्द मांडणार आहे. 5-6 तारखेला तरी ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी मला फोन करून किंवा एक नाव देऊन ते सुचवू शकतात. आणि बुद्ध पौर्णिमेचा दिवस हा आपला लुंबिनी येथे जाईल. कुठं कुठं दाबायचं मग इथे गोळा ह्या साईडला माझा पण येईल मॅडम पुन्हा येईल आम्हीच करून देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सर्व भारतीयांची माता भीमाई, रमाई आणि सावित्रीबाई यांच्या विचारांना मी प्रथमतः अभिवादन करते. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका मीराताई आंबेडकर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्याला मी वंदन करते. इथे उपस्थित भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सरवटकर मॅडम, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या अध्यक्षा संगीताताई बागळे यांनाही माझा जय भीम. आणि इथे उपस्थित सर्व उपासिका आणि उपासक यांनाही माझा जय भीम. भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेने आपल्याला इथे 10 दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले, त्यांचेही मी आभार मानते. आणि आपल्याला लाभलेल्या केंद्रीय शिक्षिका सरवटकर मॅडम यांचेही त्यांनी आपल्याला 10 दिवसामध्ये जो धम्म सांगितला त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संगीताताई बागळे यांनी स्वीकारले, त्यांचेही मी आभार मानते. आणि आपण 9 दिवसापासून तो धम्म म्हणजे ग्रहण केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि उपलब्ध करून दिला आम्हाला इथे उपलब्ध करून दिलं या सर्व महिलांचे मी आभार मानते. आणि खांडेकरांनी आम्हाला 10 दिवस लाईनची सुविधा करून दिली, त्यांचेही मी आभार मानते. आणि आता मॅडमचे आणि 10 दिवसापासून ज्या महिला पुरुष इथे येऊन बसले त्यांचेही मी
करते आणि 10 दिवसापासून आपल्याला जो धम्म शिकविला त्या ताईंचे सर्व ताईंचे आपण सर्व मिळून स्वागत करूया.